चिचुंडी पाटी. बरं बरं. किती वर्षापासून तिथे? 2-4 महिने झाले. कोणी नाही घरी? एकटाच मूल. हां. कोण कोणाचे भाऊ? मुलं बाळा नव्हते? हां हां हां. किती वाईट आहे बघा. बरं आहे, आयुष्य जसं आहे तसं देवाने दिले तसं. नगरवरून. इथं होती सगळी व्यवस्था? होती खाण्यापिण्याची? नगरला आहे तिथं तारकपूरला ऑफिस आहे आमचं. तारकपूर. एका रूम मध्ये किती जण राहतात? 4. हे शेत त्यांचंच आहे का? भाजीपाला करायला गेले जेवढीपासून अलीकडे मिरच्या वांगी आपली भाजीपाला नाही त्याच्यात. त्याच बायकाच करतात ह्यांच्यातल्या ज्याच करण्यासारख्या आहेत त्या करतात वाटतं. नाही दोन-चार जणी खरं कोणी हाताखाली देतं, कोणी पीठ मळतं, कोणी भाजी करतं, कोणी भाजीतं. कुठल्यात आजी? बसलात? कुठल्यात? कुठलच्या आहेत म्हणलं? गाव? नाशिकच्या आहेत तुम्ही? बरं. निफाड. हो माहिती आहे ना. बरं बरं. नाही पण आता ते कसं फजिती झाली ना ते आणायचं. नाही बघितलं ना मी, व्हिडिओ काढला सगळे फुले म्हणून. कोण नाही घरी? एकटीच आहेत. पोर नाही सोर नाही काय. हे गुडघे दुखाते. बहीण नाही फक्त. ती श्रीराम पकडलं. बरं. तुमचं? कोण नाही. एक मुलगी होती आधी. त्या मुलीला 2 मुलं आहेत. ते मुलं ते त्यांच्या घरी येते बापाजवळ. पाहती नाही काही नाही. कोणी कोणाचं नाही नाही कोणी कोणाचं नसतं. काही कसं आला काय का आई बाई कसं काय एवढं. आता इथं नाही म्हणतात ना, आता मग त्यांना पुण्याला न्यायचंय. नाही काही काय का म्हणे आणलं एवढं साधा न्यायला म्हणजे हां हां गाडी साधन म्हणताय का? त्यांचं काय करायचं 2 जोड एवढं गबळ तरी तुम्हाला काय तरी एक गाडी भर जाळलं. मी आणलं होते बघा टेम्पो टेम्पो भरून आणलं होतं. असे 2 असे भरले भरले गोष्ट होते त्यांचे का? काय लोकांना काका आपला जीव आपल्याला जडण नाही बाई बाई. किती जण आजी निफाडच्या का? इतक्या लांब 25 आहे का 30? मी तिथं राहत होते. बहीण श्रीरामपूरला गेले. आई नाही बाप नाही कोणीच नाही राहिलं. मग तिने 2 वर्ष सांभाळले. तिने असं मला पोट नाही सोड नाही. मी सारा आयुष्य आई जवळ घातलं. नवरा नव्हता. सारा आयुष्य आई जवळ. गाड्या नसते जेवण लवकर उभं राहते. तुमची इथे बरं लवकर येतं. आता लावा 108 ला फोन लावा. त्यांनी गाडीमध्ये घेऊन जाते. लावा 108 ला फोन ॲम्ब्युलन्स मध्ये आहे का नाही? मग काय 108 ला लावा. पेशंट असल्यावरच नेतात ना.
108 वाले पेशंट हा बरं नाही ते करायचं अगोदर ते पहिल्यांदा ते कामाला लावा त्यांना. हा? तिला म्हणायचं पोलीस स्टेशनला जा आणि ते आहे ना ते रिसिव्ह घेऊन या म्हणा त्याची. नंतर मी सही केली तरी चालते. दोघांच्या सह्या असतं ना नंतर मला सही करता येईल त्याच्यावरती. दोघांची जरी सह्या असतं तरी चालेल. तिला म्हणा एवढं काम कर म्हणा. माझी वाटतं का बघू म्हणा. मला येऊपर्यंत सगळे कागदपत्र तयार पाहिजे. आमची मालक काय करोनात वारली हं. आणि आमची मुलगी एकच आहे मला. नवरा मुलगा नाही. मुलगा नाही. ती मला एकच मुलगी आहे. बरं बरं. एक मुलगा वारला आणि एक मुलगी वारली. दोघं वारले. हा आणि नवरा बी कुठं बिटर म्हणजे असं न पत्ते गायब आहेत. गायब येते. हात साडला होता त्यांचा बोटात अंगठी हं. गायब आहे. बाप किती दिवसापासून आहे तिथं? इथं मला आता 4-5 वर्ष बरं बरं. पाड्याला वर्ष चैत्र महिन्यात. कशी व्यवस्था वगैरे चांगली आहे इथं? चांगलं आहे सगळं एकदम. सगळं फुल आहे. हा गुडघ्यातच हम्म. गुडघे गेले सगळ्यांची. पण आपलं आपलं करतात ना, आंघोळ धुणं सगळं करतात ना. करायचं नाही ते काय आमची मालकीन चांगली आहे. माझं सगळे माणसं चांगली असं ही काय नाही. तुमच्या मला वाटत काही करा काही खा गप्पा मारा. टीव्ही आम्ही 10 वाजेपर्यंत बघत बसतो. नाही चांगलं आहे ना. त्यांचं काय नाही. बघू आमच्याकडून काही करता आलं तर है ना. आता आपण येते म्हणून आपण करायचं. बरं बरं. सगळे स्वभावने मस्त. खाण्यापिण्याची टंचाई किती आहेत सगळे किती जण आहेत तिथं सगळे म्हातारे बायका? 30 आहेत का? बायका नाही 1.5 जण दोन मिळून. बरं बरं. काही गावाला गेले दोघ म्हणजे गावाला पण लावतात तसं काय नाही. जायचं. हे पण गेलं एक जण बरं. पाणी तापाय. सोलार. कुठल्या आहेत तुम्ही आजी? नगर नगरचेच आहे. कुणी नाही का घरी? माझे नाही. एकच मुलगा होतं वारलं माझं. मुलगा वारला कोरोनात. करोनामध्ये नाही ते बरेच दिवस झाले. भाऊ बहिणी कुणी दुसरं नातेवाईक? माहेरी आहे पण आता कोण नाही नाही कोण नाही कोणाचं. जाऊ बी नाही. जाऊ बी नाही. असं राहिलेलं बरं करून खाल्लेलं. बोलणे खायचे काय तर. नाही नाही पण कोण नाही कोणाचं नसतं. 4 दिवसाचे पाहुणे. हे बाहेरचे वेगवेगळे रक्ताचे नाते नाहीत पण तुमचे पण ओळखीचेच पण सगळे एका घरात राहतात. रक्ताचे नाते एका घरात राहत नाहीत. इथं काय प्रॉब्लेम होता बरं? ह्यांनी का नाही ठेवलं इथे? इथं का नाही ठेवलं ह्यांना? ह्या पण आजी आता आल्यात का? त्याच्यात पण कोण नाही. अरे इथे 3 बेड आहेत. इकडे कोण नाही. कोणीच लोक नाही बाहेर बसले. हा काही जास्त नाही. 10-12 1 2 इकडे 4 बेड आहेत. नाही नाही. तुम्ही कुठल्या आजी? बाबा कधी? ती दाढी करायला पाहिली होती. अवतार आपण बांधायला आम्ही पाहिलं होतं. चालू निम्या वाटतून मागं आलो तुमचा फोन आला तर
मला गाडीवर घेऊन चालले होते. तुम्ही काल कळवलं असतं तर त्यांनी घरी केस कापले होते माझे. असं नाही ना, तिथं असं अवतारामध्ये कोण घेणार आहे? कुणी दरवाजात उभं करत नाही. जाताना ते मागून सोडले. थोड्या वेळ एक अर्धा तास लागेल. हा नगरला नगरला आल्यावर तिथं कुठे शोधत बसायचं? नाही मसळा सेवत आला त्या लोकांना. अहो वेळ आहे का इथं आमच्याकडं? इथं अर्ध्या तासात कापून देईन तो. हे द्या ना. देतो. तुमच्याकडे कातर असेल तर इकडे मी कापते. तर कात्री नाही म्हणते. आता हे इथं सोडून दे. एक एक जोड घ्या फक्त कपड्याचा. कपड्याचे एक एक जोड घ्या. अंगावरचे कपडे घेतलेत हा, घालते का तू? पुढे एखादी गाडी भेटेल का आपल्याला? बापरे 3 किलोमीटर एखादी गाडी भेटेल का आपल्याला? हा, इथं आलो येतात त्याला म्हणलं होतं पण ते गेला. बघा बघू हे काय आपलं? हे मला मॅडम हे काय दादा आहे. मनीषा. हॅलो सर. हो हो हा हा मग दुसरीच गाडी करायला रिक्षाने आलो. आम्ही रिक्षाने आलो ना. हा ते कोणाची गाडी आहे का नगरला? काय काय करायचं ते माणसं गाडी करायला ऑफिशियली काय ऑफिशियली काय तिकडे करायचं ते सरांना सांगितलं. ऑफिशियली काम कसं तयार आहे त्यांनी काय करायचं आपल्या त्याला दादाला पाठवायचं. मुलं कोण येणार ते घ्यायला?